शिवलीलामृत अध्याय 8. या अध्यायाच्या पठणाने व श्रवणाने यश मिळेल, विजय मिळेल, दास्यत्यातून मुक्तिता होईल, बंधमुक्ती होईल आणि भगवान भोळ्या शंकराची आपल्यावरती कृपा होईल. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु आणि अंबिकेसह असणाऱ्या श्री सदाशिवासही नमस्कार असो. ब्रह्मानंदातून साकार झालेल्या शिवशंकरा तुझा जय जयकार असो. तू वेदांनाही वंदनीय आहेस. तू स्वभावाने बोळा असून तू चक्रवर्ती देखील आहेस. तू शिवयोग्याचे रूप घेऊन भद्रायुस नीती सांगितलीस. विश्वाला व्यापून उरलेल्या शिवशंकरा तुझ्या बळावरच सुताने शौनकादिकास शिवलीला कथन केली. श्री गुरु शिवयोग्याने भद्रायुष शिवकवच शिकवले. उत्तम असा महामृत्युंजय मंत्र पठण करून भद्रायूने सर्वांगास भस्मालेपन केले. त्या भद्रायू बाळाने मोठ्या प्रेमाने रुद्राक्ष धारण केले. शिवयोग्याने त्यास एक उत्तम शंख दिला. त्याच्या नादाने शत्रुसेना मूर्छित होत असे. तसेच एक अद्भुत खड्डगही दिले. असे खड्डग त्रिभुवनात देखील नाही. हे शस्त्र उघड करून दाखवितात शत्रू लगेचच भस्म होऊन जातो. तसेच कृपाळू होऊन शिवयोग्याने भद्रायुस 12 हत्तीचे प्रचंड सामर्थ्य तात्काळ देऊ केले. हे अद्भुत देणे होते. शिवयोगी भद्रायुस म्हणाला, तू ऐश्वर्यवान होशील, तुला दीर्घायुष्य व आरोग्य लाभेल. सर्व राजेलोकात तू श्रेष्ठ होशील. तू दीर्घ काळापर्यंत विजयी होशील. समाधानी वृत्तीने पृथ्वीपालन करून निष्काम दानधर्म करीत राहा. त्यामुळे त्रिभुवनात तुझी कीर्तीचा डंका गर्जेल. तुझ्या घरात नित्य भाग्यलक्ष्मी राहो. तुझ्या हृदयभुवनात प्राणीमात्राविषयी कारुण्य राहो. तुझ्या करकमळी दानलक्ष्मी राहो. तुझ्या सर्वांगात सहिष्णुता व दोन्ही भुजांमध्ये वीरलक्ष्मी उत्तम प्रकारे नांदो. सर्व दिशांमध्ये सदा सर्व काळ तुझी उदंड कीर्ती राहो. तुझ्या खडग्याच्या टोकावर शत्रूला मात देणारी लक्ष्मी राहो. सदा सर्व काळ तुझ्यापाशी साम्राज्य लक्ष्मी व विद्यालक्ष्मी विलसित राहो. असे बोलून शिवयोगी अंतर्धान पावला. भद्रायू आणि सुमती यांना गुरुचरणांचा कधी विसर पडला नाही. इथे भद्रायूचा पिता दशाहर देशाचा राजा वज्रबाहू याच्यावर शत्रू चाल करून गेले. मगध देशाचा राजा हेमरथ त्याने दशाहर देश संपूर्णपणे लुटला. त्याने धन धान्य गायी सारे काही लुटून नेले. सर्व स्त्रिया व पुरुष धरून नेले आणि बळेबळेच बंदिवान केले. मुख्य राजधानीला वेढा पाडताच वज्रबाहू बाहेर पडला. 10 दिवस युद्ध झाले. वज्रबाहू एकटा तर शत्रू अनेक होते. त्यांनी त्यास जिवंत धरला व रथाला आवळून बांधला. वज्रबाहूच्या अमात्यांनाही शत्रूने जखडून टाकले. सर्व गाव व प्रजा लुटून त्यांनी राजस्त्रियांनाही धरले. हेमरथ लूट घेऊन निघाला असता वज्रबाहू त्याच्या सचिवासह मागे पुढे पाहू लागला. आम्हास कैवारी म्हणून ना पुत्र ना बंधू ना आम्ही कोणाची प्रतीक्षा करावी. या दुःख सागरातून आम्हाला कोण सोडवेल. शत्रू आपल्या वडिलास घेऊन निघाल्याची हकीकत भद्रायूला समजली. त्याने गुरुस्मरण करून देहावर शिवकवच धारण केले. प्रभावी मृत्युंजय मंत्र जप करून अभिमंत्रित भस्माने सर्वांग लेपन केले. हातात शंख व उत्तम खडग घेऊन मातेस नमस्कार केला आणि म्हणाला, हे माते, शत्रू बहुसंख्य आहेत. ते गाव लुटून माझ्या पित्यास धरून नेत आहेत. मी गुरुदास आणि तुझा पुत्र आहे. मी या सर्वांचा संहार करीन. तुझ्या कृपेने मी रणांगणात यमाचे चूर्ण करेन आणि पृथ्वीवरील राजांना जिवंत पकडून तुझ्यासमोर हजर करेन. शरद ऋतूतील सोज्वळ चंद्र शोभून दिसावा तसा दोषरहित यशाचा तेजस्वी ध्वज उभारेन. पद्यांकराचा पराक्रमी पुत्र सुनयास सोबत घेऊन जसा गरुड सापाचा मार्ग काढत धावतो त्याप्रमाणे दोघे धावू लागले. शत्रुरूपी हत्ती कोणत्या रानात आहे त्याचा शोध घेत हे दोघे सिंह धावत होते. जणू सीतेचे कैवारी लव व कुश पायी पायी त्यांना बरेच अंतर कापले. कुमार रणांगणावर शोभून दिसत होते. शत्रू सैन्य निकट पाहताच दोघांनी सिंहगर्जना केली. म्हणाले, चोरांनो, सगळे आहेत तिथेच उभे राहा. वज्रबाहूसारखी दिव्य वस्तू चोरून नेता काय? तुम्हाला लागलीच दंड करतो. चोरांनी शिक्षा हीच त्याचे कान, नाक, हात व पाय तोडावे. एवढी शिक्षा केल्यावर तुम्ही जिवंत कसे बरे जाल? सर्वजण
वळून पाहू लागले तेव्हा दोघे कुमार धावत दिसले. शत्रू मनात म्हणाले, एक विष्णू व एक शंकर आपल्या भक्तांचा कैवार घेऊन येत आहेत. एक चंद्र व एक सूर्य, एक वरिष्ठ व एक विश्वामित्र, एक वासुकी व एक शेषनाग असे दोघेही भासत आहेत. मेघातून धारांचा वर्षाव व्हावा त्याप्रमाणे ते दोघे असंख्य बाण सोडू लागले. सर्व वीर मोराच्या पिसाप्रमाणे एका जागी तटस्थ झाले. शत्रूचे सैन्य परतले आणि सर्व तऱ्हेने शस्त्रशास्त्रांचा वर्षाव करू लागले. भयंकर वाद्ये वाजू लागली. त्याने दशदिशा व्यापल्या गेल्या. शिवयोगाने दिलेल्या अद्भुत शंख भद्रयूने वाजवला तेव्हा त्याच्या कंपनाने पृथ्वी डळमळली. पाताळातील शेषनाग पृथ्वी सावरू लागला. सर्व दिशा कोंदाटल्या. दिग्गज थरथर कापू लागले. शत्रू मूर्छित झाले. रथ रिकामेच धावू लागले. त्यातील 2 दिव्य स्थावर भद्रयू व सुनय आरूढ झाले. त्यातील प्रलयातील विजेसारखे भान धनुष्यास लावून सोडले. वज्रबाहूकडे अनेक वीर होते. आपल्याला संभारासह हत्ती व रथ घेऊन भद्रायुस आपल्या कैवारी समजून त्याच्या भोवती जमले. वाद्ये वाजून सर्व सैन्य भद्रायुभोवती गोळा झाले आणि म्हणू लागले, यावेळी हा कैवारी कोठून आला हे काही कळत नाही. आपला पाठीराखा सामर्थ्यशाली आहे. हे पाहताच त्या वीरांना अद्भुत बळ चढले आणि त्यांनी रथाच्या प्रचंड सेनेचा संहार केला. रथास बांधलेला वज्रबाहू व प्रधान दुरून पाहत होते. ते म्हणाले, जणू शंकर आणि विष्णू या मुलांच्या वेशात आले. दोघांनीही एकाच गुरूंनी शिकवले असावे. दोघांचीही विद्या समान भासते. त्यात एक राजपुत्र असावा, ज्यास पाहून प्रेम वाटते. हे कोण आहेत कळत नाही. तरीही मला ते निकटचे आप्त वाटतात. त्यांना हृदयी कवटाळून चुंबन द्यावे वाटते. येथे घनघोर युद्ध चालू. रक्ताचे पाठ वाहू लागले. वज्रबाहू व प्रधान दुरून पाहत होते. भद्रायूने शस्त्रांचा भडीमार केला तेव्हा शत्रू जर्जर झाले. रणांगणात दाटून गेले. बाणांनी आकाश कोंदले झाले. हे पाहून हेमरात यमाप्रमाणे धावत गेला तेव्हा त्या दोघात 4 घटिका तुंबळ युद्ध झाले. शत्रू थरथर कापू लागले. ते म्हणाले, हा भीम आहे की हनुमंत की बलराम की नांगर घेऊन आला आहे. भद्रायूने शत्रूची चाल पाहून शिवयोगांनी दिलेले खडग काढले. त्याचे तेज हजारो सूर्याप्रमाणे होते. कालाग्रीच्या भयानक जिभेप्रमाणे किंवा प्रलयकालीन विजांच्या समूहाप्रमाणे किंवा कालसर्पाची गरळ असावी त्याप्रमाणे ते खडग तळपळत होते. ते तेजस्वी शस्त्र तळपळत असता मागध सैन्य तत्काळ भस्म झाले. तेव्हा हेमरथ पिछाडीस होता. त्याला ही वार्ता तात्काळ समजली की काळशास्त्र हाती घेताच त्याच्या दर्शनानेच सैन्याचा भीमोड झाला. तेव्हा त्या उरल्या सुरल्या सैन्यांसह वायुगतीने पळत सुटला. वज्रबाहूला प्रधानासह तेथेच सोडून शत्रू रानोमाळ परत सुटले. हे पाहताच भद्रायूने धावत जाऊन हेमरथाला धरले. त्याच्या केसांना घट्ट पकडून त्याला जमिनीवर पाडले. त्याच्या छातीवर लत्ता प्रहार करताच तो भडाभडा रक्त ओकू लागला. भद्रायूने त्याच्या मंत्रीप्रधानासह करकचून रथाला जखडले. वास्तव्यासमान धार असलेला बाण घेऊन त्याचे 5 पाठ काढले. प्रत्येकांचे अर्धी मिशी भादरून त्यांना थेट माघारी पिवटळले. पुढे त्यांनी राजस्त्रिया, अफाट भांडारे व द्रव्य काढून घेतले. हेमरथाने संपूर्ण देश लुटवला होता. त्या सर्व वस्तू भद्रायूने ताब्यात घेतल्या. गायीचे कळप परत आणले आणि तेथे ठेवून दिले. पुढे त्याने अमात्यासह पित्यास सोडविले व त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. वज्रबाहू त्यांच्याकडे पाहत बोलू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते. हे मुला, तू कोण आहेस सांग. या अपयशी रूपी समुद्रात उडी घालून तू आम्हाला बाहेर काढलेस. शत्रूच्या दावाग्रणीत मी होरपळून निघालो असताना तू मेघरूपाने अद्भुत वृष्टी केलीस. मला वाटते बाळवेश धरून तू साक्षात कैलासनाथ आहेस किंवा वैकुंठ नायकाने निजलीलेने बालकरूप धारण केले असावे किंवा इंद्रानेच येथे येणे केले असावे. राजस्त्रिया धावून गेल्या. भद्रायूच्या मुखावरून लिंबलोंचं उतरवू लागल्या. त्या म्हणाले, बाळा, आम्ही सर्वजणी तुझ्यावरून ओवाळून जाऊ. पुढे भद्रायू म्हणाला, सर्व शत्रूंना नगरात नेऊन त्यांना बंदिवान करून त्यांच्यावर पहारा ठेवू. नंतर त्याने नगरास येऊन पित्याला दिव्य सिंहासनावर बसवले. त्यावेळी जय जयकार करीत वाद्यांचा प्रचंड ध्वनी होऊ लागला. सर्व नगर श्रंगारले गेले. रथ भरून साखर वाटली गेली. नगररजन त्वरेने वज्रबाहूस भेटण्यास आले. वज्रबाहू सद्गदित होत त्यांना म्हणाला, ज्याने मला सोडविले त्या कैवाऱ्याचे चरण तुम्ही धरा. भद्रायूच्या पित्याला म्हणाला, शत्रूकडे कडेकोट बंदोबस्त ठेवा. 3 दिवसांनी परतून मी तुम्हाकडे येईन. मी कोणाचा
कोण आहे हे सर्व हकीकत तुम्हाला कळेल, असे बोलून दोघेजण रथारूढ झाले. मनोवेगाने जाऊन भद्रायूने आईचे पाय धरले. मग तिनेही लिंबे लोणचे उतरवले. तेव्हा पद्यकारास सुख वाटले. असो, यानंतर दयाळू शिवयोग्याने चित्रागंध सीमंतनीस भेटून भद्रायूच्या जन्मापासूनची हकीकत त्यांना सांगितली. तो म्हणाला, पित्याची सुटका करून भद्रायूंनी जो पुरुषार्थ केला तो समग्र ऐकला ना. आता तुम्ही त्या कीर्ती मालिकाची देऊन जावाई करावे. असे गोड भाषण ऐकताच समंतिनी आणि चित्रांग यांनी शिवयोगाचे चरण घट्ट धरले. त्याची षोडशोपचारे पूजा केली आणि म्हणाले, तुमचे भाषण आम्हाला प्रमाण आहे, तरी लग्नाकरिता वरास घेऊन यावे. मग त्याने सैन्यसमूह व वाहने वैश्यनगरास पाठवली. सुनेपुत्रासह अपार संपत्ती देऊन पद्यांकर लग्नास निघाला होता. तेव्हा आमाप वाद्ये वाजवत होती. भद्रायू पालखीत बसला, तसेच माता मेन्यात बसली. चित्रगंध समोरात जाऊन त्यांनी मिरवीत घेऊन गेला. वराला पाहून प्रजानन तटस्थ झाले. ते म्हणाले, याच्यापुढे रतिनाथाला काय पाड लागावा. पृथ्वीवरील सर्व राज्यांना त्याने लग्नास आणविले. त्यात वज्रबाहू देखील परिवारासह लगबगीने लग्नास आला. त्याने नवऱ्या मुलाकडे आदराने पाहिले. तेव्हा त्याने या कैवाऱ्यास ओळखले. वज्रबाहू त्याचे पाय धरण्यासाठी धावला. तेव्हा भद्रायूने त्याला वरच्या वर धरले आणि अनेकदा आलिंगन दिले. दोघांचाही कंठ दाटून आले. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारांनी ते एकमेकांचे अभिषेक करू लागले. मग वज्रबाहूंनी नवऱ्या मुलास विचारले, तुझा देश कोणता हे सांग. तू माझा संशय समूळ नष्ट कर. तुझे आई वडील कोण, तुझे गोत्र, गाव, गुरु हे सर्व काही मला सांग. तेव्हा भद्रायूने एकांतात त्याला प्रथमापासून सर्व हकीकत सांगितली व तो म्हणाला, हा सर्व त्या शिवयोगाचा शिवोपासनेचा महिमा होय. कोट्यानुकोटी आम्हा पुण्य पाठी असेल तेव्हा शिवयोगाची भेट होते. तो साक्षात शंकर होय, त्याचे चरित्र आहे असे समजून घ्यावे. पुढे त्यांनी सुमती पट्टराणीस एकांतात नेऊन वज्रभाऊस भेटविले. तेव्हा वज्रभाऊ मान खाली घालून रडू लागला. तो म्हणाला, अशी ही मौल्यवान रत्ने म्या दुष्टाने घोर वनात टाकली. माझ्या एवढा अन्यायी पृथ्वीवर कुणीही नसेल. मागील दुःख आठवून सुमती सद्गदित होत रडू लागली व म्हणाली, शिवयोगी हेच आमचे गुरु असून त्यांनीच आम्हाला कृतार्थ केले. मग समंतिनी व चित्रांग या दोघांना एकत्र उभे करून वज्रबाहू सद्गदित होत म्हणाला, सुमती, तू धन्य आहेस. तू बिंदूचा सिंधू करून दाखवलास. हे गुणसरिते, तू मोहराची दाण्याला मेरू पर्वताहून श्रेष्ठ करून दाखवलेस. तू माझा उद्धार केलास. एरवी माझ्यासारखा अभागी माणसाला असा पुत्र कोठून मिळणार. हे समग्र राज्य तुझेच आहे. हे तुझ्या पुत्रासह तुलाच दिले आहे. असे सांगून वज्रबाहू लगेच बाहेर आला. तेव्हा सद्गदित झालेल्या भद्रायूने धावत जाऊन पित्याला साष्टांग नमस्कार केला. वज्रबाहूने त्याला आलिंगन दिले. ज्याप्रमाणे शिव व कार्तिकेय किंवा संजीवनी विद्या प्राप्त झाल्यानंतर कच व वाचस्पती एकमेकांना भेटले, त्याप्रमाणे वज्रभाऊने भद्रायूस आलिंगन दिले. त्याने भद्रायूचे मस्तक त्वरित हुंगले, त्याला प्रेमाने आपल्या मांडीवर बसविले आणि कार्तिक मालिनी सुनेच्या रूपाने अन्य मांडीवर बसविले. त्यावेळी सर्व राजे आश्चर्य करीत म्हणाले, धन्य हा राजा वज्रबाहू. तेव्हा पुढे भद्रायूने पद्याकर व सुने याच्याशी आपल्या पित्याची भेट घडवून आणली. त्यांचा ब्रह्मानंद गगनात मावेना. सर्वांनाच आनंद झाला. पुढे 4 दिवस आनंदाने भद्रायू व कीर्ती मालिनी यांचा विवाह संपन्न झाला. लग्नात आंदन रूपाने 2 लक्ष घोडे, 20,000 हत्ती, दास दासी व भांडार भरून द्रव्य दिले गेले. कीर्तिमालिनीने पद्यकरसहित आईवडिलांना घेऊन भद्रायू व अन्य आपल्या नगरास गेले. त्यांचा हर्ष गगनात मावेना. आईवडिलांना सुख वाटले. राजाने सर्व काही पट्टराणी सुमितीच्या स्वाधीन केले. पुढे सगळ्या शत्रूंना बंधमुक्त करून त्यांनी वार्षिक खंडणी नेमून दिली आणि अधिक ठेवून जीवदान देण्यात सांगितले. भरपूर पुण्य केले असते किंवा जन्मोजन्मी शिवशंकराची प्रेमभावाने पूजा केली असेल तर भद्रायूसारखा पुत्र प्राप्त होतो. चतुर व सुंदर अशी पतिव्रता पत्नी, भाग्यवान व पवित्र आचरणाचा पंडित पुत्र, उदार व श्रेष्ठ असा सर्वज्ञ गुरु, या गोष्टी तो शिवाची आराधना व त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन करीत असताना इथे त्याच्या पश्चात्र भद्रायूने बराच काळ पृथ्वीवर राज्य केले. शिवकवच, भस्मधारण व रुद्राक्षधारण याचे महात्म्य अपार आहे. धन्य तो जाणता गुरु शिवयोगी आणि धन्य तो शिष्य भद्रायू. असो, भद्रायू राजा
कीर्तिमालीने समवेत वनविहारासाठी वनश्री पाहता पाहत चालला. तेथे घनदाट शीतल सावली होती. निर्मळ जलाचे पाट वाहत होते. तेथे बसता यात्कंचिकतही सूर्यदर्शन होत नव्हते. नारळ, केळी, पोकळी, रातांजन, मलय पर्वतावरील सुगंधी चंदन, अशोक वृक्ष, खजूर, आंबा, जांभूळ, राजनी, वड, पिंपळ, कडुलिंब, डाळिंबे, शेवरी, मंदार, कंदर, अंजीर, औदुंबूर असे घनदाट वृक्ष गगना मार्गाने आभाळ भेदत गेले होते. चाफा, मोगरा, जाई, जुई, मालती, शेवंती, नाना प्रकारच्या सुवासिक वेली, तसेच द्राक्षाच्या ताटवे आणि जायफळांची झाडे फळांच्या ओझ्यांनी डोलत होती. बदक, चातक, मोर, कस्तुरी मृग व जव आदी प्राणी, मांजरे, चक्रवाक, मुंगूस, हंस यांचे समूह सरोवराच्या तीरावर खेळत होते. असो त्या वनात भद्रायू कार्तिकी मालीने समवेत क्रीडा करीत असता एक अद्भुत घटना घडली. भद्रायूने लांबवर पाहिले तो त्याला दिसले की स्त्री आरडाओरडा करत होती. हे राजा, माझी पतिव्रता सुकुमार पत्नी मागे राहिली आहे. तेथे धांदल उडाली आणि राजा भद्रायू धावत गेला. त्याने धनुष्याचा बाण खेचला. तोवर काळरूपी वाघाने त्या स्त्रीस धरले आणि नेले. राजाने अनेक बाण सोडले, मात्र त्यास न जुमानता वाघ तसाच पुढे गेला. त्याच्या अंगात विजेप्रमाणे बाण घुसले होते. डोंगर गुहा ओलांडून वाघ त्या स्त्रीस घेऊन गेला. ब्राह्मण राजासमोर येऊन आक्रोश करू लागला, हे ललने, तुझ्या वाचून हा घरसंसार मला महाअरण्यासमान आहे. पुढे तो राजास म्हणाला, तुझ्या क्षत्रियत्वाचा धिक्कार असो, तुझ्या जगण्याचा धिक्कार असो. तुला खरेच सांगतो, माझ्या स्त्रीने अहोकांत मी वाघाच्या जबड्यात सापडले आहे, मला यातून सोडाव असा आकांत केला. तिने तुलाही धाव धाव हे राजा असा बऱ्याच हाका मारल्या. हे राजा, तू सर्व शस्त्राचा धिक्कार असो. गुरुने व्यर्थ तुला खडक दिले. तुझ्या अंगी असलेले 12 हत्तीचे बळ आणि अस्त्रमंत्राचे जाळे या सर्वांचा धिक्कार असो. जो संकटातून तात्काळ सोडवितो व शरणागताचे रक्षण करतो तोच खरा राजा. जेथे संत सहवास नाही त्या आश्रमाचा धिक्कार असो, त्या गावचा धिक्कार असो. जो प्रेमभावाने शिवकीर्तन करत नाही त्या श्रोत्यांचा व त्या वक्त्यांचा धिक्कार असो. जो ब्राह्मणांचे रक्षण करीत नाही, जो उमापतीस भजत नाही त्या संपत्तीचा व त्या संततीचा धिक्कार असो. जी स्त्री पतिव्रता नाही तिच्या पापबुद्धीचा धिक्कार असो. जो आईवडिलांना कष्ट देतो तो पुत्र जिवंत राहिला तरी व्यर्थ त्याचा धिक्कार असो. जो गुरुभक्त नाही व जो स्वतःचे मत हट्टाने मांडतो त्या शिष्याचा धिक्कार असो. गुरुचे श्रेष्ठत्व झाकून जो स्वतःची शेकी मिरवतो, तसेच एखादा प्राणसंकटात असता त्याची सुटका करत नाही त्याचा धिक्कार असो. भद्रायू उद्गीत होत म्हणाला, तुझी जी इच्छा असेल तसे होईल. पुढे उत्तमप्रमाणे लग्न कर व माझे राज्य दारुणपणे घे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, कशासाठी लग्न? विधुरास धन कशासाठी? जो जन्मतः आंधळा आहे त्याला आरसा दाखवून काय फायदा? मूर्खास उत्तम ग्रंथ देऊन काय फायदा? तरुणास संन्यास देणे अयोग्य असते, तसेच वृद्धत्वाने जखडलेले लग्न करणे व्यर्थ असते. तहान लागलेले तूप पाजणे, भुकेल्याला फुलांच्या माळा, गंध, अक्षता देणे, तसेच चिंतातूर असताना उगीचीच त्यांच्यासमोर गायन व नृत्य करणे हे व्यर्थ ठरते. म्हणूनच मला तुझ्या धनाची, राज्याची जरुरी नाही, मला माझी पत्नी आणून दे. त्यावर भद्रायू म्हणाला, तू माझी पत्नी कार्तिमालिनी घेऊन जा. ब्राह्मण राजाने सत्व पाहत होता. तो म्हणाला, मला कार्तिमालिनी दान म्हणून दे. माझी तपश्चर्या मेरू पर्वताहून अधिक आणि कधीही न संपणारी आहे. मी पापाला भीत नाही. तुझे स्त्रीरत्न स्वीकारले म्हणून काय झाले? समुद्रात मातीचे ढेकूळ पडल्याने समुद्र कधी गढूळ होतो का? आकाश धुळीने मळते का? तसाच मी सदैव निर्दोष आहे. तेव्हा भद्रायू स्वतःशीच म्हणाला, हे मोठे अपयश माझ्या पदरी आले. ज्या क्षणी वाघाने ब्राह्मण स्त्रीस नेले त्या क्षणी माझे बळ संपले. आता माझी स्त्री कार्तिमालिनी ब्राह्मणाला देऊन स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करेन. ब्राह्मणासमक्ष संकल्प करून भद्रायूने कार्तिमालिनी दान केली. त्याच क्षणी ब्राह्मण गुप्त झाला. राजाने अग्नी प्रज्वलित केला. त्याच्या ज्वाळा आकाशमार्गात चालल्या. राजाने स्नान केले, सर्वांगास भस्म लावले आणि रुद्राक्ष धारण केले. गुरुचरणाचे स्मरण करून शिवध्यान करून त्याने शिवमंत्राचा उच्चार केला आणि अग्निकुंडाभोवती 3 प्रदक्षिणा केल्या. जय जय शंकर उमारंभ मदनांतका भक्त
भवभंगा विश्वव्यापका आधार्यलिंगा त्वरित मला तुझ्याकडे घेऊन जा असे म्हणून कुंडात उडी टाकणार त्याच वेळी एकाएकी अग्नी प्रज्वलित झाला व त्यामधून भवानीसह शंकर प्रकटला. 10 दात, 5 मुखे, कापराप्रमाणे शुभ्रवर्ण, 15 नेत्र असलेला, 25 तत्वाहून व पंचमहाभूताहून वेगळा अशा त्या शिवाने त्वरित भद्रायूला हृदयास धरून म्हटले, हे सख्या ब्राह्मण पत्नीस त्वरित इच्छित वर माग. तुझी श्रेष्ठ व दृढ भक्ती पाहून मी प्रकट झालो. त्यावर भद्रायू सद्गदित होत म्हणाला, शंभू महादेवा, कृपया ब्राह्मण पत्नीस त्वरित आणून देत. हे ऐकून शंकर हसून म्हणाला, मीच ब्राह्मण झालो होतो, मीच वाघ होऊन भवानीस घेऊन गेलो. तुझी दृढभक्ती पाहण्यासाठी आम्ही दोघे विविध रूपांनी प्रकट झालो. ही घे तुझी कीर्तिमालिनी. असे म्हणून त्याच क्षणी त्याने कीर्तिमालिनी समोर उभी केले. तेव्हा देवानी आकाशातून पुष्पवृष्टी केली. राजा शिवचरणी नतमस्तक झाला. शिव म्हणाला, हे गुणवंता, अपेक्षित असा वर माग. त्यावेळी भद्रायू म्हणाला, वज्रबाहू पिता, महासती सुमती माता व स्त्रीसहित गुणी पद्यांकर या सर्वांना कैलासावर घेऊन जावे. या सर्वांना खरोखर तुझ्या ठाव द्यावा. हे स्वामी, हे सर्वजण तुझ्या पाठोपाठ चिरंतर असावे. त्यावर शंकर म्हणाला, हे कीर्तिमालिनी, आता तू काही माग. ती म्हणाली, पुण्यशील माता समंतिनी व पिता चित्रगंध हे रात्रंदिवस तुझ्या समीप असावेत. त्यावर शूलपाणी शंकर तथास्तु म्हणाला. तुम्ही दोघेही जे मागितले ते सर्व मी तुम्हास दिले. माझे चित्त सर्वदा तुमच्यापाशी गुंतलेले असेल. मग मालिनी समवेत भद्रायू राजाने हरिश्चंद्रासमान 10,000 वर्ष राज्य केली. त्यानंतर सर्वजण दिव्यदेही झाले. कपिलमौली शंकराने त्यांना दिव्य विमानात बसून आपल्या निकट आणले. चित्रगंध, समंतिनी, वज्रबाहू व सुमिती ही सर्व मंडळी विमानात बसून शाश्वत शिवपदास प्राप्त झाली. स्त्री पुत्रसमवेत पद्यांकर, भद्रयू, सुकुमार, कार्तिकेय, मालिनी यांच्यासाठी श्रीशंकराने विमान पाठवून त्यांनाही स्वस्वरूपात विलीन करून घेतले. हे भद्रायू व्याख्यान अतिशय यशदायी असून आयुष्यवर्धक आहे. हे व्याख्यान श्रवण केले असता, पठण केले असता, लिहिले असता सर्वदा विजय व कल्याण प्राप्त होतो हे जाणावे. हे व्याख्यान पठण करणारे नेहमीच वादविवादात विजयी होतात. त्यांना धैर्य प्राप्त होऊन कीर्ती लाभते. भद्रायू आख्यान हे अलौकिक पुण्यपद प्रयाग असून त्यातील पदे बेलपत्रा समान आहेत. जे कोणी उमावल्लभ शंकरास पदरूपी बेलपत्रे भक्तिभावाने वाहतात ते खचितच संसार सागरातून तरून जातात. भद्रायू आख्यान हा कैलास पर्वत असून जो कोणी त्यास पारायण रूपी प्रदक्षिणा करतो त्याचे बंधन तोडून शंकर त्यास नेहमीच पाप पुण्यमुक्त करतो. हे सुखदायक ब्रह्मानंदा, हे श्रीधर वदना, कैलासनायका, भक्तकामना पूर्ण करणाऱ्या कल्पवृक्षा, गजांतका, तू आगमानिगामाच्या तर्कापलीकडे आहेस. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीला अमृत हा ग्रंथ प्रचंड सामावलेला असून त्यातील मधुर भासणारा हा 8वा अध्याय सज्जन भक्तजन अखंडितपणे श्रवण करोत. श्री सांब सदा शिव प्रणमस्तु. शुभ भवतु. पार्वती पते शिव. हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.